नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सोमवार 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाला प्रारंभ होत आहे. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच पौष्टपदी पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या हा 15 दिवसांचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. वर्षभर आपण अनेक सण समारंभ करत असतो, पण आपल्या पितरांना विसरून कसे चालेल, तर त्यासाठी भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या असा हा 15 दिवसांचा काळ हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. या काळात आपण आपल्या पितरांची तर्पणविधी करणे, श्राद्ध कर्म करणे, पिंडदान करणे, त्याचबरोबर पितरांच्या स्मरणार्थ आपण दानधर्म करणे, यामुळे आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये ही एक विशेष गोष्ट आहे की जसा देवाला विशिष्ट दिवस आहे, एक विशिष्ट कालावधी आहे, त्याचप्रमाणे आपल्या पितरांसाठी देखील पितृपंधरवड्याचा एक विशेष कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. आपले पितृ ज्या तिथीला आपल्या सोडून गेले आहेत त्या तिथीला आपण त्यांची तर्पणविधी करतो, त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवतो. ही कामे आपण पितृपक्षातील त्या तिथीला करत असतो. आपल्या पितरांचे स्मरण हे फक्त त्या तिथीलाच करावे का, तर असे नाही, तर संपूर्ण पितृपंधरवडाच हा पितरांच्या स्मरणार्थ असतो. तर आपण रोजच आपल्या पितरांसाठी काही सेवा करू शकतो. तर यासाठी आपण आपल्या घरामध्ये रोज जी काही पोळी बनवतो, म्हणजे आपण जी काही चपाती बनवतो, त्यातील पहिल्या 2 चपाती असतात, त्यातील एक चपाती कुत्र्याला आणि एक चपाती कावळ्याला ठेवायची आहे. तर ही चपाती आपण कुत्र्याला किंवा कावळ्यालाच का ठेवावी, तर आपले पितृ हे कावळा आणि कुत्र्याच्या रूपातच आपल्या आसपास फिरत असतात. या पितृपंधरवड्यामध्ये आपले पितृ हे या रूपातच आपल्या आसपास फिरत असतात. त्यामुळे आपण आपल्या घरातील पहिल्या 2 चपाती आहेत त्या आपण या एक कावळ्यासाठी आणि कुत्र्यासाठी ठेवायची आहे. कावळ्यासाठी जी चपाती ठेवणार आहे ती आपण घराच्या बाहेर किंवा आपल्या घराच्या छतावर टेरेसवर ठेवू शकतो, आणि जी कुत्र्यासाठी ठेवणार आहे ती आपण घराच्या बाहेर ठेवावी. कावळा आला नाही किंवा कुत्रा आला नाही तर आपण ती तेथेच ठेवून द्यायची आहे, कोण ना कोण ते खाऊन जातेच. या 15 दिवसाच्या पितृपंधरवड्यामध्ये आपले पितर कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या आसपास फिरत असतात. तर त्यांना उपास ठेवून कसे चालेल, तर आपण यासाठी आपल्या घरातील ज्या 2 पहिल्या चपात्या आहेत त्या आपण या कावळ्यांसाठी आणि कुत्र्यासाठी ठेवायची आहे. आपण ज्या पहिल्या 2 चपात्या करतो त्याच आपण या कावळ्यासाठी आणि कुत्र्यासाठी ठेवायची आहेत. शेवट केली आहे ती ठेवली किंवा कुठली आदलीमधली ठेवली तर असे करू नका. ज्या आपण पहिल्या 2 करतो त्याच चपात्या घ्यायच्या आहेत आणि आपण एक कुत्र्यासाठी आणि एक कावळ्यासाठी ठेवायची आहे. पितृपंधरवड्यामध्ये हे काम आपण रोज केले तर आपल्या पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्याला कोणत्याही पितृदोषाचा त्रास होत नाही. पितृदोष आहे हे कसे ओळखायचे, तर आपल्या घरामध्ये काही ना काही त्रास नेहमी असतो. पितृदोष असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही, त्याचबरोबर आजारपण वाढते, संतानप्राप्तीसाठी अडचणी येतात किंवा लग्न ठरण्यामध्ये देखील अडचणी होतात. तर असा पितृदोष जर असेल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नसते. तर आपण आपल्या पितरांसाठी हे कार्य जरूर करावे. हा उपाय आपण जर वर्षभर रोजच केला तर त्याचाही आपल्याला चांगला लाभ होतो. त्याचबरोबर आपण या पितृपंधरवड्यामध्ये रोज एक मंत्रही म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेत कधीही म्हणू शकता. हा मंत्र ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. आपल्या पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांना सद्गती मिळते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.